सनशाइन इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं सनशाइन इंफ्रा 7 मौजा खरसोली में। भरोसा अपनों पर, भरोसा अपने निवेश पर। NMRDA सैंक्शन विद RL प्लॉट्स फॉर सेल। नैसर्गिक सुंदरता के बीच होगा अब आपका अपना घर, वह भी ढेरों सुविधाओं के साथ। हमारी विशेषताएं: ओपन स्पेस वॉल कंपाउंड, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट, ट्री प्लांटेशन, एंटायर लेआउट, नियरेस्ट लोकेशन। लेआउट से मात्र 6 किलोमीटर की दूरी पर मिहान, 10 मिनट की दूरी पर पोदार और SS इंटरनेशनल स्कूल, 1.5 किलोमीटर की दूरी पर आउटर रिंग रोड। अप टू 70% बैंक फाइनेंस अवेलेबल। फॉर मोर बुकिंग कॉन्टैक्ट मिस्टर खुशाल, डायरेक्टर, 9371436010। आवर ऑफिस एड्रेस: प्लॉट नंबर 2021 जोगी नगर रिंग रोड, शताब्दी स्क्वायर बिसाइड अथर्व टायर, नागपुर। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड, नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुट्टीबोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल। 80% bank finance are also available. For more details, please contact 0712-350-7162. Office address: F2122 Jayanti Nagri 4 above कुर्सी सुपर बाजार, मनीष नगर, बेसा रोड, नागपुर। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गट के प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे इन्होंने अपने विदर्भ दौरे के बाद कई मुद्दों को गहनता से देखा, लोगों से बात की, जिसके बाद उन्होंने पत्र परिषद आयोजित कर कई मुद्दों को लेकर सरकार पर निशाना साधा है। लाडली बहन योजना के बारे में उन्होंने कहा कि किसान भाइयों की फिक्र क्यों नहीं है सरकार को, हर चीज GST पर। लाडली बहन योजना के बारे में उन्होंने कहा कि किसान भाइयों की फिक्र क्यों नहीं है सरकार को, हर चीज पर GST लगा दी गई है, इससे किसानों का आर्थिक शोषण हो रहा है। वहीं जिस प्रकार से OBC आरक्षण का मुद्दा चल रहा है, इस पर अब तक कुछ उपाय सरकार ने नहीं किया है। वहीं मराठा और विदर्भाचा दौरा आम्ही मागच्या 8 दिवसापासून करत आहोत। 7 तारखेपासून आम्ही विदर्भात आहोत। माझ्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी आमदार जयदेव गायकवाड, आम्ही दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या विदर्भ भागातून आम्ही दौऱ्याची सुरुवात केली। याच्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या उर्वरित भागात जाणार आहोत। परंतु विदर्भात फिरत असताना प्रकर्षाने 4-5 गोष्टी जाणवल्या की ज्या फार गंभीर स्वरूपाच्या आहेत, ज्या विदर्भातनं भारतीय जनता पार्टीला मागच्या 10 वर्षात प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिला होता। मुख्यमंत्री विदर्भातले राहिलेले आहेत, अनेक मंत्री राहिलेले आहेत, परंतु विदर्भात आज पाहिलं तर कुठल्याच जिल्ह्याला पालकमंत्री आहेत की नाही असा प्रश्न प्रत्येक जिल्ह्यात जाणवला। पालकमंत्र्याचं महत्त्व जिल्ह्याच्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं। अनेक मीटिंग असतात, अनेक विषय असतात, त्या पातळीवर मार्गी लावायचे असतात, अनेक लोकांना प्रशासनातली पेंडिंग कामं तिथे आणायची असतात, परंतु कुठलाही पालकमंत्री कुठल्याही जिल्ह्यात बैठकाच घेत नाहीत। लोकांना पालकमंत्री सुद्धा माहीत नाहीत कोण आहेत। अशा परिस्थितीने एक प्रश्न जाणवला। दुसरा प्रश्न जाणवला बेरोजगारी। विदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी जाणवली आणि त्या बेरोजगारीने इथला तरुण त्रस्त आहे, चिडलेला आहे, परंतु हतबल पण जाणवला। तिसरा प्रश्न जाणवला शेतकऱ्यांच्या कुठल्याही शेतीमालाला बाजारभाव नाही। मग ते कापूस असेल, आदिवासी पट्ट्यामध्ये तेंदूपत्ता असेल, सोयाबीनचा असेल, धान असेल, या सगळ्याला ज्या पद्धतीने बाजारभाव मिळाला पाहिजे त्या धानाला बाजार नाही, कापसाला बाजार नाही। आणि मग त्या संदर्भात शेतकरी पिचलेला दिसला। महाराष्ट्रात विदर्भ असा विभाग आहे की ज्या विभागामध्ये एक आठवडा खाली जात नसेल की त्या आठवड्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये कुठं ना कुठल्या भागात शेतकऱ्यांची आत्महत्या झाली नाही। आणि मग या शेतीमाल तोट्यात जातो, शेतकरी तोट्यात जातो, कर्जबाजारी होतो आणि आत्महत्या करतो। हे विदर्भातलं चित्र मागच्या काही वर्षापूर्वी 14च्या पूर्वीचा आणि आत्ताचा जर डेटा आपण काढून पाहिला तर आत्महत्यांचं प्रमाण दुपटीने वाढलेलं आहे। आणि इकडे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगतात की आम्ही सामान्य लोकांचं सरकार आहोत, परंतु विदर्भात हे कधी आले नाहीत। मुख्यमंत्र्यांनी कधी या विदर्भातल्या एकाही जिल्ह्यात बैठका घेतलेल्या नाहीत। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, कधी भेटलेले नाहीत। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना जरी भेटले तर शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना कळतील, परंतु हे मशगूल आहेत फक्त सत्ता टिकवून ठेवण्याच्या हेतूने। देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडून आपली सत्ता आणायचं काम फक्त केलं, राजकारण 24 तास करणं एवढंच एक काम त्यांनी केलं। आणखी एक प्रश्न मला जाणवला, नागपूर शहरामध्ये जे नाग नदीचा प्रश्न आहे तो स्वच्छतेचा असेल, ज्याच्यामध्ये सांडपाणी प्रचंड आहे, त्याच्यातली अतिक्रमण आहेत, तो प्रश्न इथं प्रलंबित आहे, त्याच्यामुळे अनेक प्रश्न तिथं निर्माण झालेले आहेत। पुराचा प्रश्न मध्यंतरी नागपुरात आला होता, त्याही लोकांनी त्या संदर्भात संताप व्यक्त केला।
अजून एक गोष्ट जाणवली की आम्ही ज्या सामाजिक संघटना आणि सामाजिक संस्था असतील वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणाऱ्या, चळवळीत काम करणाऱ्या, जे नॉन पॉलिटिकल काम करतात, त्या सगळ्या संस्थांच्या आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या ट्रिपल इंजिन खोके सरकारने जो नवा विधेयक आणले, जनसुरक्षा विधेयक, या जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली सामाजिक संघटनावर बंधन लावण्याचा जो त्यांनी प्रयत्न चालवलेला आहे, एका प्रकारे ब्रिटिशांच्याही राजवटीत असा कायदा नव्हता, अशा पद्धतीचा कायदा जनसुरक्षा विधेयक आणण्याचा एक घाट घातलेला आहे. त्याचं त्यांनी विधेयक तयारही केलेलं आहे. त्या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यातल्या सामाजिक संघटनांनी, संस्थातल्या कार्यकर्त्यांनी त्या जनसुरक्षा विधेयकाला तीव्र विरोध दाखवलेला आहे, संताप व्यक्त केलेला आहे की याच्यातनं जर कुणी कार्यकर्ते आंदोलन करत असतील तर पोलीस त्याची चौकशी करून तुमची संघटना बेकायदेशीर आहे असं म्हणून त्या संघटनेवर कारवाई करू शकतात, अशा पद्धतीचं ते विधेयक आहे. त्यामुळं तो एक संताप सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. दुसरी गोष्ट, महिलांच्या संदर्भात जी काही लाडकी बहीण योजना आणली सरकारने, संघटनांचे कार्यकर्ते असं सांगत होते, काही महिलाही कार्यकर्त्या बोलत होत्या की लाडकी बहीण योजना आणली ठीक आहे, परंतु लाडक्या भावाच्या खिशातनं महागाईच्या माध्यमातून महिन्याला 15-20 हजार रुपये काढले जात आहेत. मग ते GSTच्या माध्यमातून असतील, शेती खतं औषधाला GST लावून त्याच्यातनं महागाईच्या माध्यमातून काढले असतील. एका माणसाने जर दिवसभरात 1 लिटर पेट्रोल त्याच्या मोटरसायकलला घातलं तर त्याच्यातनं काही कर जातोय जवळपास 40% गव्हर्नमेंटला. या सगळ्या माध्यमातून महिन्याला कितीतरी पैसे शेतकऱ्याच्या खिशातनं काढले जातात. त्यामुळे लाडकी बहीण जरी यांना 1,500 रुपये एक तुटपुंजी मदत, निवडणुकीच्या तोंडावर एक योजना आणली असली तरी पण लाडका भाऊ मात्र त्या ठिकाणी दुःखी आहे. त्याच्या खिशात पैसे नाही आहेत. शेतकऱ्याला कोरडवाहू शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रश्न आहेत. या कोरडवाहू शेतकऱ्यांनी जगायचं कसं, असा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर दिसला. फॉर्चून एक दंत, आपके सपनों का घर। फॉर्चून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर। मौजा वेड़ाहारी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर, 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर। स्पेशल एमिनिटीज, ट्री प्लांटेशन, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज लाइन, वाटर सोर्स, इलेक्ट्रिफिकेशन, fencing to entire layout and many more facilities are available. 80% bank finance also available. For more details, please contact Mr. Kailash Patle, Director, 8605673995. Office, plot number 7, second floor, Utkarsh Society, near Purti Super Bazaar, Bisa Road, Nagpur. क्या आप अपने घर के पुराने फर्नीचर से तंग आ गए हैं? तो अपने फर्नीचर को रिप्लेस करिए इंडियन फर्नीचर के साथ, जहां किफायती दाम में उपलब्ध है बेस्ट क्वालिटी मॉडर्न प्रोडक्ट्स, टीवी यूनिट, मॉडर्न किचन, सोफा, बेड, मंदिर, डाइनिंग टेबल, सोफा कम बेड, वो भी कस्टमाइजेशन और होम सर्विस के साथ। हर प्रोडक्ट पर इंडियन फर्नीचर वर्क मैन्युफैक्चरर देता है 5 साल की वारंटी। बैंक फाइनेंस ऑप्शन ऑल्सो अवेलेबल। तो बिना किसी देरी के अभी विजिट करें इंडियन फर्नीचर वर्क एंड मैन्युफैक्चरर, उदयनगर मानीवाड़ा रिंग रोड, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9700409512 पर। 18 साल से शहर में विश्वसनीय उड़ान लैंड डेवलपर्स ले आए हैं सप्तशृंगी नगरी मौजा सालेगोदनी में, जो कि साले बस स्टॉप से सिर्फ 200 मीटर दूर, आउटर रिंग रोड से 3.5 किलोमीटर, गुरुकुल CBSE स्कूल से 1 किलोमीटर, 110 एकड़ में बने एग्रो टर्मिनल मार्केट से 2 किलोमीटर, PHC हॉस्पिटल से 1 किलोमीटर, वर्धा रोड से 6 किलोमीटर और मार्गी नगर चौक से 6 किलोमीटर की दूरी पर स्पेशल एमिनिटीज, डांबर रोड, ड्रेनेज लाइन, सीनियर सिटीजन पार्क, इलेक्ट्रिक वाटर सप्लाई, EMI ऑप्शन, बैंक फाइनेंस और साइट दिखाने की सुविधा उपलब्ध। अधिक जानकारी या बुकिंग के लिए संपर्क करें उड़ान लैंड डेवलपर्स के संचालक धम्मा भाव सोनटक के 9860298056 और आजाद ठाकुर 9371488938 पर। ऑफिस एड्रेस हुड़केश्वर मेन रोड, नागपुर।